सलामीची जोडी दाखल होते। सागर मोरे ऑन स्ट्राइक आहे, नॉन स्ट्राइकला प्रयाग कुदळे, तर षटक क्रमांक पहिले शुभम मोडक गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत। पंचांचा इशारा आला जाईल, लेज दी प्ले। समोरच्या दिशेने आक्रमण, पहिला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर। मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे वादळ बारा। 4 रन चौकार, चौकाराने संघाचं खातं उघडलंय। 4 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल होताना पाहायला मिळेल। एक जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होतीये। इथे देखील आडव्या बॅटने डीप एक्स्ट्रा कव्हर, चौकारा पाठोपाठ येतोय षटकार। वाघाची धाड आणि फोडला पहाड, खणखणी सनसनी षटकार। 6 रन, धावफलकावरती 10 धावा आहेत। पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा वसूल करताना पाहायला मिळालेत। आता कानमंत्र देखील दिले जातील, सल्ला मसलत होताना पाहायला मिळेल। आम्ही सातत्याने सांगत असतो, ज्यांनी अनेकदा यश स्वीकारलाय त्याचा सल्ला नक्कीच घ्या, परंतु ज्यांनी अनेक वेळा अपयश स्वीकारले त्याचा देखील सल्ला घेणं तितकाच महत्त्वाचं असतं, कारण कोणत्या प्रकारच्या चुका करायच्या नाहीत। इथे देखील आक्रमण, हा देखील चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर आहे। चौकार, पहिल्या षटकामध्ये अकराळ विक्राळ भूमिका सागर मोरेची पाहायला मिळते। धावफलकावरती 14। इथे देखील समोरच्या दिशेने हवाई तडाखा, चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर। शिवछत्रपतींची तळपली तलवार, हा जातोय षटकार। 6 रन, अफलातून सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सागर मोरे करतायत। पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा चौकार, तर चौथ्या चेंडूवरती षटकार। अशा प्रकारचं समीकरण आतापर्यंत या षटकाचं पाहायला मिळतंय। शुभम वरती आक्रमण, हा चेंडू पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत। बेगवान सिंगल 21, 21 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय। कमबॅक करणारा चेंडू आलाय, परंतु आता स्ट्राईकच्या दिशेने प्रयाग आहेत। इथे देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, खिलाडी के मस्तक पे दस्तक और 6 रन। षटकार, षटक संपेल पहिल्या क्रमांकाचं। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय बिनबाद 27। ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे, त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने संघमालकत्व पाहायला मिळतं। आदरणीय अनिल काका गायकवाड यांचंही शुभ आगमन स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे। आपलं ही पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनापासून सहर्षाचं स्वागत। चला स्पीडअप करा, विनंती आहे वारंवार खेळाडूंना। इथे देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल, टिपलाय जाईल, फलंदाज होतोय बाद। सागर मोरेला परतवण्यामध्ये यश, पहिल्या चेंडूवरती यश संपादन करतायत गणेश मैदानाच्या आतमध्ये तारणार्थ ठरले संघासाठी। तर न्यू बॅटर सुभाष गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील। पहिल्या चेंडूवरती यश मात्र गणेश यांना
मिळालेलं पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर सुहास गायकवाड दाखल होत आहेत. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु आज संघासाठी झुंजावं लागेल. एक विजय एक पराभव नक्कीच या संघाने स्वीकारलेला आपण पाहिलाय. हा चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या यष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. 28 धावा आहेत. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू उंच हवेमध्ये आणि इथे देखील चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. इस्को लगाड आला तो लाईव्ह धिंगाला आला. षटकार 6 रन. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 34 धावा आहेत. आक्रमण अद्यापही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सागर बोरेने केलेली अफलातून सुरुवात आपण पाहिली आणि त्या पाठोपाठ सुहास गायकवाड देखील आक्रमण करतायत. गणेश यांना मात्र आता जादुई गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू इथे सुरेख लाजवाबी त्यांना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळेल. गुडले स्पॉटवरती चेंडू पाडला, उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या ऋषिकेशच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग प्लस बिग सिक्सर. 6 रन. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 40. स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये अग्रगण्य काम सातत्याने सुहास गायकवाड यांचं नक्कीच आपण पाहत असतो, परंतु आज क्रिकेटच्या मैदानावरती आपलं नाव करायचंय. इथे देखील हा देखील चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. लागोपाठचा दुसरा देखील आलाय. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. वारे फकड्या टाक उचल की टाक, टाक उचल की टाक. षटकार 6 रन. आक्रमण अद्यापही मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेलं पाहायला मिळेल. धावफलकावरती 46 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू इथे सुरेख लाजवाबी त्यांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपला. एक बाद 46 धावा आहेत. काल 94 धाब्यांचा रेकॉर्ड बनलेला आपण सर्वांनी पाहिले. 96 धाब्यांचं उच्चांकी धावसंख्या आपण काल दिवसभरामध्ये पाहिली आहे, परंतु आज हे रेकॉर्ड मोडलं जाणार का प्रश्नचिन्ह आहे. इथे देखील आडवा बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला चेंडू येताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. तोपर्यंत एका धाबींचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होईल. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. वैभव जाधव आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे आक्रमण प्राया कुदळेच्या बॅटमधून चेंडू सरळ जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 54 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 54 लॉस ऑफ 1 विकेट. विकेटच्या शोधामध्ये संघ आहे. इथे देखील समोरच्या दिशेने हवाई धडाका. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. धावफलक पुढे जाईल. 60 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. वैभव स्ट्राईकच्या दिशेने प्रयाग.
इथे देखील बॅटने दिशा दिली आहे. ब्लॉकहोल स्वरूपाचा मारा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. फेकी सुरेख आहे. 2 धावा सुरक्षितरित्या येतील. धावफलक 2च्या मदतीने 62. 62 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू उंची आहे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपलाय आणि फलंदाज होतोय बाद. प्रयागला परतावं लागेल. विकेट. न्यू बॅटर सुमित शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 62 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. झेल 1 2 3 सुटलाय. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत 2 धावा येतील. 64. 64 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रणव मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक. पहिला चेंडू सुरेख लाजाव. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे देखील समोर दिशेने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. इथे देखील हलक्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. 2 धावा तर घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही आहे. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 66 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. हा चेंडू सुरेख यष्ट्यांच्या पाठीमागून वध केला जातोय. चांगले यष्टीरक्षण ऋषिकेशच्या माध्यमातून. आणि इथे अजून एक फलंदाज सतीश शेजवळला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट आली आहे. सहासष्ट धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. प्रणव अफलातून गोलंदाजी करतायत. हा चेंडू देखील इथे उजव्या स्थितीच्या दुर्बलती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. योगेशजी साबळे आदरणीय अनिल काका गायकवाड साहेबांचं शुभागमन स्पर्धेच्या निमित्ताने होते. आपलंही मनापासून सरचे असं स्वागत. उपसरपंच आदरणीय महेशजी जाधव साहेबांचं देखील शुभागमन. आपलंही मनापासून सरचे असं स्वागत. आदरणीय चंद्रकांत नाना साबळे साहेबांचं देखील शुभागमन स्पर्धेच्या निमित्ताने होतंय. सर्वच मान्यवर अतिथींचं तमाम क्रिकेट रसिकांचं पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनापासून सरच्याचं स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. 67 धावा आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आक्रमण. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील. झेल टिपलाय आणि फलंदाज देखील बाद होत आहेत. विकेट.
सुमित गायकवाड न्यू बॅटर दाखल होतील. इथे देखील बॅटची हलकीशी एज आणि पंचांचं बोट आकाशाकडे. कॉट बिहाइंड विकेटची शिकार. फलंदाज होतोय बाद. 4 षटकांचा खेळ संपलाय. बनवल्या गेल्या 67 धावा विजयासाठी. 68 धाव्यांचं टार्गेट. 67 झाल्यात, 68 बनवायचे आहेत. अवघ्या 3 धावा खर्च करत 4 विकेट या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्यात. एक रनआउट स्वरूपात विकेट पाहायला मिळाली. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. बोथ कॅप्टन उपस्थित राहा. अविनाश अण्णा मोडक युवा मंच आणि झुंजार फायटर्स यानंतरची होणारी मॅच 3ऱ्या क्रमांकाची मॅच आपण पाहणार आहोत. बोथ कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेचच उपस्थित राहा विनंती आहे. या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शिवम मोडक. विनंती आहे मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्या सन्मानित करतोय आपण तुम्हाला. तरी आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. पहिल्या दिवसाचा एक मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. अनिकेत आंबेकर आपणासही विनंती असेल आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण करतोय. बोथ कॅप्टन विनंती असेल या. आदरणीय महेश जाधव साहेबांना विनंती असेल. त्याचप्रमाणे आदरणीय चंद्रकांत राणा साबळे आपणासही विनंती आहे आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. आपल्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच त्याचप्रमाणे यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच संपन्न करणार आहोत. आकर्षक अशी कॅप त्याचप्रमाणे ट्रॉफी आणि मेडल देऊन या ठिकाणी गौरवित करतोय मॅन ऑफ द मॅच शिवम मोडक आणि अनिकेत आंबेकर. पहिला चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. 2 धावा येतील. ऋषिकेश ऑन स्ट्राईक आहेत. क्षमता आहे मोठे फटके घेण्याची. इथं देखील मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. सिंगल डबलचं समीकरण पुन्हा एकदा अवलंबलं जात आहे. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 4. 4 रन ऑन बोर्ड. शांत प्रकारचं वातावरण आहे. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होताल. स्ट्राईकच्या दिशेने ऋषिकेश नक्कीच पाहायला मिळतोय. शांत प्रकारचा खेळ. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस फलंदाजांचा असतो, परंतु इथे कमालीची गोलंदाजी आहे. दिशा दिली आहे तिथे धाव घेण्यासाठी प्रयत्न. डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता. 9+2 अर्थात 3 धावा येतील. डिक्लेरेशनची एक रन धाव स्वरूपात आणि 1 नोची अशा 3 धावा येतील. शिवम मोडक चला मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतो. शिवम फ्रीट गेंद आणि इथे आक्रमण तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. झेल तर टिपलाय परंतु फ्रीट आहे हे विसरून चालणार नाहीये. धावफलकावरती 9. हा चेंडू इथे सुरेख लाजवाबी त्यांना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये.
इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, 1 2 3, झेल सुटलाय तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. अकरा धावा धावफलकावरती आहेत. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करतोय. इथे देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे, झेल घेण्यासाठी प्रयत्न. सिंगल डबलचं समीकरण पुन्हा एकदा अवलंबलं जात आहे. 2 धावा इथे देखील येतील. धावफलक 13. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. शिवम मोडक यांना आपण मॅन ऑफ द मॅच या ट्रॉफीने गौरवित करतोय. पहिलवान हरिश्चंद्रजी साहेबांना विनंती आहे, आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. यानंतर आजच्या मॅचचा टॉस देखील संपन्न झालाय. अविनाशांना मोडक युवा मंच विरोधामध्ये झुंजार फायटर्स. अविनाशांना मोडक युवा मंच संघाने टॉस विन केलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळतील. जबरदस्त गोलंदाजी शिवमची आपल्याला पाहायला मिळाली या अगोदरच्या मॅच मध्ये. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरले. सामनावीर पुरस्काराने गौरवित केलं जाते शिवमला. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित गायकवाड सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारचं कामकाज सुमित करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात. इथे बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपलाय, बडी बसली जाल में. ऋषिकेश मोडक बॅक टू दी पेव्हिलियन. हलकी क्षेत्राने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. चौदा धावसंख्येवरती धावफलक आहे. शांत प्रकारचा खेळ. उच्चांकी धावसंख्या गाठायची आहे. अजूनही विजयासाठी 16 चेंडू आणि 54 धावांची गरज. इथे मोठा फटका समोरच्या दिशेने, आक्रमण तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक 1 2 3, झेल सुटलाय आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 18 धावा आहेत. अजूनही 15 चेंडू आणि विजयासाठी 50 धावेंची गरज. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमकता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय, झेल. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 2. बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सिंगल डबलचं समीकरण 2 तर घेतल्यात. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का?
नकार कळवलाय. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 20 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. धावांसाठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये करावीच लागणार, यात मात्र शंका नाहीये. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्याचा मारा, बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. चेंडू डॉट. षटक संपेल दुसऱ्या क्रमांकाचा 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 बाद 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. उर्वरित 2 षटक अर्थात 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. लोअर फुलटच स्वरूपाचा चेंडू आडा बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. सतीश शेजवळ गोलंदाजीच्या माध्यमातून आलेत आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करताना पाहायला देखील मिळतील. 22 धावा आहेत. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. हा देखील चेंडू लाजवाब. कमालीचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळेल. पुनश्च एकदा समजू शकत नाही फलंदाजाला चेंडू. लागोपाठचे 3 चेंडू डॉट आहेत. हा देखील चेंडू सुरेख. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. षटक संपेल तिसऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 22 धावा आहेत. 6 चेंडू 46. विजयाचं समीकरण. शेवटचं आणि अंतिमचं षटक सुमित शिंदे यांच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. पहिला चेंडू या षटकाचा लाजवाब. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 5 चेंडू 46 समीकरण. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने झालंय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. तोपर्यंत अगदी आपण पाहूया. एक सिंगल आली आहे. इसे देखील चेंडू डॉट. अब नहीं चलेगा, इक्का दुक्का लगाना पड़ेगा. चौका और छक्का. विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय संघ विजयभाऊ गायकवाड युवा मंच. बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. डिपेक्स्टा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतायत. एक सिंगल. 24 ऑन बोर्ड. 2 चेंडू 44. इथे देखील आडव्या बॅटने हवाई फायर. हवाई सफर. चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 30. इथे देखील आक्रमण झालंय आणि हा देखील चेंडू लँड सीमारेषेच्या बाहेर आहे. षटक संपतील मैदानाच्या आतमध्ये 4 आणि याचबरोबर सामना देखील संपलाय. विजयभाऊ गायकवाड युवा मंच संघाने या सामन्यावरती विजय मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन. सहा चेंडू 22 धाब्यांची खेळी. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. अर्थात प्रयाग कुदळे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला विनंती असेल अविनाश अण्णा मोडक युवा मंच टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. दुसऱ्या बाजूने झुंजार फायटर्स. सलामीची जोडी